धर्माचे पालन करणे पाखंड खंडन प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सर्वश्रुत सर्व परिचित। जगद्गुरु सांगतात आम्ही धर्म सांगायला नाही आलो, आम्ही धर्म मांडायला नाही आलो, आम्ही धर्माचं पालन करायला आलो। जो आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या पूर्वजांनी, आमच्या बुजुर्गांनी, जो साध्वी आणि सज्जनांनी जो धर्म आम्हाला सांगितला त्याचं आम्ही पालन करायला आलो, आम्ही धर्म मांडायला नाही आलो। धर्माबद्दल जर लिखाणच करायचं म्हटलं तर स्वतःच्या उंची इतका कागदावर कागद ठेवून नुसत्या धर्म शब्दावर लिखाण करणारे धार्मिक भरपूर आहेत, पण आम्ही तेही नाही करायला आलो, ते लिहून ठेवलेलं आहे अगोदरच। आम्ही फक्त पालन करायला आलो। काय महाराज नेमकं पालन करणे पाखंड खंडन, एका बाजूने पालन तर दुसऱ्या बाजूने खंडन। त्याज्य जे असेल त्याचं खंडन करायचं आणि जे लेय आहे त्याचं पालन करायचं, हेच आम्हा करणे काम। स्वतः पालन करायचं, इतरांना पालन करायला लावायचं, चप्पल काढून बसा, हेच आम्हा करणे काम। चुकून सुद्धा हसू नका कोणी। बीज वाढवावे नाम, जेवढं बियाणं चांगलं असेल, जेवढं भरपूर असेल, उत्पादन येईलच। हा, या धर्म पालनासाठी कधी कधी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे। बाणाची गरज ज्यावेळेस पडेल त्यावेळेस पडेल, पण शब्दच आमच्याकडे मग धर्माच्या सुरक्षेसाठी, धर्माच्या पालनासाठी, पाखंड्यांचं पाखंड खंडनासाठी शब्दच एवढे तीक्ष्ण असतील, नाही शब्द प्रभाव झाला, मग मात्र शेवटी हाती घेऊन बाण फिरे। हेच आम्हा करणे काम, हेच करायचंय। आमच्या देवांच्या हातात बाण, आमच्या साधूंच्या हातात बाण, असं एक स्वरूप नाही आमच्या देवतेचं की त्यांच्या हातात शस्त्र नाही। अवताराबद्दल बोलतोय मी, अवस्थेबद्दल नाही। गरज पडली ना तर ती तयारी आहे आमची। आणि हो, कमकुवत लोकांसाठी नाही, किंवा जे बलवान आहेत मग त्यांच्या पुढे आम्ही नमो असंही नाही। भेड भार, तुका म्हणे साना थोर, लहान असोत मोठे असोत, आम्हाला धर्माचं पालन करायचं, करून घ्यायचं, त्याचंच बीजारोपण करायचं, हे जे आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम पांडुरंगा, करू प्रथम सर्वप्रथम सुरुवात कुठून करावी ते नाही कळत। आज तिसरी वेळ इथे द्वारदर्शनासाठी येणारच होतो, पण हरिभक्तपरायण दत्तानाथ महाराज, निलेश महाराज नारडाणा आणि हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज इथले आपलेच। लक्ष्मण महाराजांनी सांगितलं की बाबा माझे सख्खे चुलत भाऊ पुढे येऊ आम्ही द्वारदर्शनासाठी 2-3 दिवसात, पण योग आला की इथे मला कीर्तनासाठी उभं राहावं लागलं। आज बोलला जाणारा एक एक शब्द मी कसा संयम ठेवून बोलणार आहे ते माझं मला माहिती आहे, कारण इथे आल्यानंतर जे वातावरण पाहिलं, कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही वाङ्मयातल्या कुठल्याही भाषेत असे शब्द नाहीत की ते शब्द त्यांचं दुःख हलकं करू शकतील। काय बोलावं सांत्वनपर, काय सांगावं, नेमकी कुठून सुरुवात करायची। त्यांच्या आईच्या समोर गेलो, हरिभक्तपरायण मेघश्यामजी महाराज आणि मी। महाराजांना वाटलं मी सुरुवात करेल, मला वाटलं बाबाजी बोलतील, काय बोलावं। त्या वीराच्या पत्नीलाही बोलवण्यात आलं तिथे समोर।
त्या लेकराकडे पाहिल्यानंतर वाटलं की कशाला आपल्याला इतकं आयुष्य मिळालं की एवढ्या कोवळ्या कोवळ्या वयात हे मरण वाया नाही गेलेलं. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. हे राष्ट्रासाठी बलिदान झालेलं आहे. सहज फेकलेलं बियाणं, हातातून पडलेलं कुठलंही धान्य असं, पेरलं किंवा नाही पेरलं, पण माऊली सांगतायत सांडी विखुरी गेले म्हणून. कधीतरी पाण्याचा योग येईल, कधीतरी मातीचं आवरण त्याच्यावर पडेल आणि अंकुर त्याला फुटल्याशिवाय राहणार नाही. मग हे जे मरण आहेत ना, सगळे बुजुर्ग, सगळे आम्ही 50च्या पुढचे, आमच्या सुरक्षेसाठी आमचे पोरं त्यांच्या जीवाचं बलिदान करण्यासाठी या देशाच्या सीमेवर गेले. यांचे आभार किती मानावे, कसे मानावे? पण ज्या राष्ट्राच्या कामासाठी सगळे त्या ठिकाणी गेले आणि राष्ट्रासाठी कामी येतोय, रोज एक मोहरा पडतोय, रोज एक जवान जातोय. जो अभंग निवडला आपण, धर्म धर्म धर्म, धर्माचे पालन. गीता धर्मग्रंथ आहे. या धर्मासाठी 18 प्रकारचे योग एका योद्ध्याला ते रणांगणावर सांगितले, सामान्य लोकांना नाही. आणि सामान्यांसाठी केवढे भाग्यवान लोक आहेत. योद्ध्याला केलेलं मार्गदर्शन मंडपांमध्ये बसून आम्ही ऐकतोय तरी आम्हाला धर्म कळत नाही. हताश झालेल्या योद्ध्याला या सेनापतीने नाही, धर्माचा रक्षक नव्हे, स्वतः धर्म, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, तुझे आती पाप पूर्ण, तुझे आती धर्माची तू मूर्ती. बऱ्याचदा बोललं जातं कुठे कुठे, अर्थात दुःखाचा अतिरेक झाल्यामुळे त्या शब्दांचा अर्थ लावू नये बोललं जातं. आता हे तर वीर मरण, अमर मरण आहे महाराज. या लोकांचं नाव आहे मृत्यू लोक. इथे मरायला सगळे येतात, पण तुम्ही आपण सगळे मरत असताना ही लोक मात्र अमर असतात. शरीर जरी सोडलं पण यांची मूळ स्थिती पाहणं. बाल योगीजी महाराज जे योगानंद सरस्वती स्वामी विवेकानंदानंतर अगदी थोड्या कालावधीत त्यांच्याच इतके कलकत्त्याचे प्रभावी महंत योगीराज झालेले. त्यांच्या गुरु महाराजांचा फोटो एक पोज मध्ये घेण्यासाठी एक चित्रकार आला. योगानंदजी महाराज, अजून दुसरे योगीजी 2-3, आणि व्हायचं काय, गुरु महाराजांची जागा रिकामी यायची, बाकी सगळ्यांचे फोटो यायचे. पण छायाचित्रकाराची हिंमत नाही समोर जाऊन गुरुजींना विचारायचे. योगानंदजींना सांगितलं, ते म्हणतायत मी विचारतो की बाबाजी आमच्या सगळ्यांचे चित्र येत आहेत, तुमचं काय येत नाही? अरे मी आत्मा आहे, तुम्ही स्वतःला शरीर समजतायत, पोज देताय. तुम्हाला फोटोची गरज आहे, तुम्हाला शब्दांची गरज आहे, कारण व्याख्या मांडायची असेल तर शब्दांची गरज आहे. आम्हाला फक्त सूत्र सांगायचं तर आम्हाला शब्दांची काय गरज? आत्म्याचा फोटो कसा येणार? चित्रकाराला सांगितलं की पहा, तूच नाही जगातल्या कुठल्याच कॅमेऱ्याची अशी क्षमता नाही की तो माझं छायाचित्र काढू शकेल, पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम पाहून फक्त एकदा मी बसतो फोटो काढण्यासाठी. आणि बसले महाराज फोटो काढण्यासाठी.
आला त्यांचा फोटो. योगीराजांनी विचारलं योगानंदांनी, प्रभू काही झालं तरी माझी अवस्था अशी का, काय करावं लागेल? काहीच नाही, फक्त धर्म निभावावं लागेल. धर्माचं पालन दोघं बाजू चालू ठेवायचं. पक्वात घेतलाय ना आता. फक्त स्वतःला आत्मा समज, मग ना जन्माचा आनंद ना मरण्याचं दुःख. अरे जन्मलाच नाही मग मरणाचा प्रश्नच कुठे येतो. पण महाराज हे समोर जे दिसतं ते हाय बी सच था भी सच होगा भी सच होकर भी सच ना होकर भी जो सच है ना वो सिर्फ आत्मा है बेटे. आत्म्याला दुःख नाही, आत्म्याचा सहज स्वभाव आहे आनंद. आणि त्याचं वर्णन सांगितलं त्यांनी, मैं हूं आत्मा निराकारा, मैं तो जन्म मरण से न्यारा, मैं हूं आत्मा निराकारा, तो जन्म मरण से न्यारा. आत्मस्थितीमध्ये मी आलो. तुला यायचंय का? पण तुला पाहायचंय का की मला वंदन कोण कोण करतं? हे सामान्य नाही, अति सामान्य नाही. शेष महेश गणेश तृष्ण मेरी करके ध्यान धरे अठवारा, ध्यान धरे अठवारा, मैं तो जन्म मरण से न्यारा. मी जन्मत नाही, मी मरणत नाही. हो, मी आलो. कशासाठी आलो? फक्त धर्माचं पालन करायला. तुकाराम महाराजांना प्रश्न विचारायचे. काही काही लोक, महाराज तुमच्या घरची स्थिती अशी, तुमची पत्नी अशी बोलते, तुमच्याजवळ काही राहिलं नाही, सगळी संपत्ती गेली. अरे या कारणांसाठी आम्ही आलोच नाही. आम्ही काही एवढ्यासाठी इकडे आलो होतो, एवढ्यासाठी आम्ही शरीर धारण केलं का? शरीर धारण करणं हा आत्म्याचा अपमान आहे. पण हे शरीर धारण केलं ना, मग हे शरीर धर्माच्या कामी आणायचे. आणि हे शरीर धर्म पालन करत असताना स्वधर्मे निधनम श्रेयो परो धर्म भया. बोलायला बरं वाटतं, पण धर्म रामचरितमानस मध्ये सांगितलंय 4 गोष्टी. धीरज धर्म मित्र अरुणारी, आपतकाल परी कही चारी, आपतकाल परी कही चारी, आपतकाल परी कही चारी, आपतकाल परी कही चारी. धीरज धर्म मित्र अरुणारी, धीरज धर्म मित्र अरुणारी, धीरज धर्म मित्र अरुणारी, धीरज धर्म मित्र अरुणारी, आपतकाल परी कही चारी, परी कही चारी. धीरज धर्म धीरज अरुणारी, धीरज धर्म धीरज अरुणारी. धैर्य. आता ही काही सामान्य वेळ आहे का? धैर्य धरणं कोणत्या तोंडाने त्या बापाला सांगाल ज्यांचा एकुलता एक ऐन उमेदीच्या वयामध्ये भले देशाच्या कामी गेलेला असेल, पण त्या बापाला असे कोणते शब्द सांगाल की ते धीर धरतील? कोणत्या शब्दात सांगाल तुम्ही धीर धरा? सांगावं लागेल, धीर धरावा लागेल. सोपी कामं नाही ते. शूरवीराची आई बनणं, शूरवीराचा बाप बनणं, शूरवीराची पत्नी बनणं या सोप्या आणि साध्या गोष्टी नाहीयेत. आपतकाल परी खई चारी. इथे वीराची माता, वीराची पत्नी, वीराचा बाप. अहिल्याबाई होळकरांचे पती तारुण्यात गेले होते, रडत नाही बसल्या. म्हणून काय दुःख नाही झालं असं म्हणू नका. पती जाणं जीवाचा जीवलग.
देवा ब्राह्मणांच्या साक्षीने काय स्वप्न रंगवलेली असतात. बऱ्याच 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 कीर्तनांमध्ये सांगितलंय, पण इथे वेळ आली म्हणून पुन्हा सांगावं लागतं. पत्नी धर्म आहे, माता तर देव आहे, बाप तर देव आहे. आई देव आहे, बाप देव आहे. काही लोक देवाला दोष देतात. काही घटना घडल्या, हा तर शहीद आहे. सामान्य असे जेमतेम काहीतरी चुक्या करून आत्महत्या करणारे किंवा अपघातात मरणारे, अगदी लोकल मरण स्वतःहून पत्करणारे, त्यांच्या बाबतीतही घरचे लोक म्हणतात देवाने काहीतरी करायला पाहिजे, देवाने काहीतरी. अरे तुम्ही देव आहे, मातृदेव पितृदेव. कोणत्या देवाला दोष देत आहे? आईने असे संस्कार केले. शिवरायांना त्यांच्या 5वीच्याच दिवशी 6वी पूजन करत असताना कट्यार ठेवलेली होती जिजाऊंनी. हे कट्यार तुला हातात घ्यायचे, ही कट्यार तुला यश मिळवून देऊ शकते, हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकतं बेट्या. प्रसंगी ही कट्यार तुझ्या काळजातही घुसू शकते, पण तुझा जन्म यासाठी. नाहीतर बाकीचे काय कमी आहे का? उपजले मेले ऐसे किती, काय कमी मरतायत का? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती, त्यांची गणती नाही. पण शुरांमध्ये इतिहासामध्ये तुझं नाव यावं. कट्यार, ढाल, तलवार हे सगळं 5वीच्या दिवशी. हे तर झालं आईचं कर्तव्य. तो मातृधर्म आहे. बाप देव आहे, पण जो खरा देव आहे ना, धर्माची मूर्ती ज्याला आम्ही म्हणतो, तो स्वतः धर्म आहे. तो धर्म सांगण्यासाठी आला आणि अशा योद्ध्याला परावृत्त करतोय. तुम्ही आपण सगळे योद्धे, सगळे अशा रणांगणात आपण आलेलो आहे. प्रपंच आणि परमार्थ दोघे आहेत. काय करावं? प्रपंच करायचा म्हटला तरी युद्ध आहे आणि परमार्थ करायचा म्हटलं तरी युद्ध आहे. पण इथे धीर दिला महाराज. थांब, तुला पालन धर्माचं करायचंय ना, हे सांगू नको मला की धनुष्य हातातून पडतंय, रोम रोम म्हणजे स्वेद मला दाटलेला आहे. या गप्पा नको. मी सांगतो तुला, अरे तयार हो. हातो वा प्राप्से से स्वर्गम, जितवा वा भोक्ष से माहिती. आता रणांगणावर पडले ना, मोक्ष झाला. ज्या घरामध्ये एकाने मोक्ष मिळवला, पुरुषाने 21 पिढ्यांचा उद्धार. स्त्रियांनी एखाद्या स्त्रीने मोक्ष मिळवला. आप भीतर गई औरों को तारा, तारा सकल परिवारा, तारा सकल परिवारा, तारा सकल परिवारा, तारा सकल परिवारा. जैसे सतिया चढ़े सत ऊपर, शिव को वचन नहीं तारा, वचन नहीं तारा हो. आप भीतर गई और तारा, भीतर गई और तारा, तारा सकल परिवार, तारा सकल परिवार, तार दिया सारा परिवार. धर्म 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 मांडत असताना पण एक लक्षात ठेवा, गृहस्थ
संन्यासी वानप्रस्थ ब्रह्मचारी जीवन जगत असताना धर्म सगळ्यात मोठा आहे. अनेक धर्म हे नंतर निघालेले धर्म असतील, पण जो धर्म सांगितलाय धर्म 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 धर्म, काय धर्म शब्दाचा अर्थ? फक्त कर्तव्य, फक्त आणि फक्त, या पलीकडे धर्म शब्दाला अर्थ नाही. म्हणजे विहित कर्तव्य वाट्याला आलेलं आहे ते प्रामाणिकपणे, सज्जनपणे, पवित्रपणे पार पाडणे झालं महाराज धर्माचं पालन. आणि हे पालन करत असताना मात्र जाणीव करून दिली जीवापेक्षा धर्म मोठा आहे, पण धर्मापेक्षा राष्ट्र मोठं आहे. मग सगळ्या धर्मांनी मिळून शहीद भगतसिंग होते, शीख होते, सरदारजी, भल्या मोठ्या जटा, पगडी वगैरे, पण या राष्ट्रासाठी कलकत्त्यापर्यंत रेल्वेने पोचायचंय तर सांगितलं त्यांच्या सगळ्या भूमिगत ग्रुपने कि भगतसिंग आपको जटाएं अर्पण करनी होगी, कर दिया समर्पण, कोई बात नहीं. ब्रिटिश के भेष में कलकत्ता जाना होगा. शिखांना जीव गेला तरी डोकं काढायची परवानगी नाही. आपली दाढी, आपली मिशी, आपल्या चटा, जीवापेक्षा जास्त प्रेम आमचा धर्म आहे. अरे हा धर्म राष्ट्रासाठी आहे. देव सुद्धा, देवासही अटी जन्म घेणे केव्हा महाराज? फक्त एकाच गोष्टीसाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. जन्म धर्माच्या रक्षणासाठी, मग रक्षणासाठी यांनी इतकं केलंय. काढली भगतसिंगांनी दाढी ब्रिटिशाच्या वेशात. त्यांच्याच सहकार्यांमधले त्या काळातले स्वातंत्र्य सैनिक तरुण पोर एकाच्या पत्नीला विनंती केली त्याने, स्वतःने, पतीने, सरदार भगतसिंग ब्रिटिशांच्या वेशात जात आहेत कलकत्त्याला, त्यांची पत्नी म्हणून तुला जायचं. इतकी गोरी पानबाई, पाश्चिमात्य स्त्री सारखी दिसणारी, तिचे डोळे, पर पुरुषाबरोबर त्याची पत्नी म्हणून थेट दिल्ली ते कलकत्त्यापर्यंत जायचं. पण जे गेले ते राष्ट्रासाठी गेले. स्वतःच लहान पोरग सरदार भगतसिंग, रेल्वेचा प्रवास, काय बलिदान, काय किती उपकार मानावेत आणि किती शब्द वापरावेत त्या माऊलीचे या भूमीसाठी. इथे राहून गद्दार सुद्धा ते वर्णन करून देत आहेत. ज्यांची लायकी नाही या देशाचं वर्णन करायची ते गप्पा मारतायत, सभा भरवतायत, पण तिथे रक्त सांडण्याची ज्यावेळेस वेळ येते, खरं बलिदान करण्याची वेळ येते, धीरज धर्म ठराविक वेळ आल्यावर कळतात. मग या धर्माचं पालन सहज नाही झालं महाराज. तुकाराम महाराजांनी हे सांगितलं, अन्य काहीही करू नका, आम्ही ज्या कामासाठी आलो ना, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे संत मीराबाई महाराज 5 वर्षाच्या असताना
सहज एक वरात जात असताना पाहिले आणि आपल्या आईला विचारलं की बोले माँ, बोले ये क्या है? बोले बेटा ये जान. शुद्ध हिंदी भाषेमध्ये बारात जी जाते ना तिला जान म्हणतात. बोले माँ ये किसकी जान है? जान तो शरीर को कहते हैं ना माँ. बोले बेटा बेटी हमारी जान होती है. तो ये कैसी जान है? बोले बेटा जान 2 बार जाती है अगर बेटी हो तो. जब उसकी शादी होती है ना तो माँ और पिता की जान जाती है, और जब हम मरते हैं ना तब उसकी खुद की जान जाती है. तो माँ मेरी जान कब आएगी और कब जाएगी? हे विशेष कामासाठी जन्माला आलेले लोक असतात. हे आपला जनरल ग्रुप नाही. जेव्हा पाहाल तेव्हा आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4च तत्वांचा विषय. पण याही पेक्षा काही वेगळं आहे ना. हे 4 तत्वावर तर सकल जीवसृष्टी चालते. महाराज आहार, निद्रा, भय आणि मैथुन. पण ज्ञानोबांनी एक वेगळं तत्व सांगितलं, 5वं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझे. अरे या 4 तत्वांवर जगताना सांग असा जीवाचा जीवलग तुला कोण भेटणार आहे? पण हे 5व्या तत्वाचा अवलंब कर. तुला असा सृष्टीचा करुणा सागर आपल्या कवेमध्ये घेईल आणि असं दृढ आलिंगन देईल की ते आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. सांगितलं की मग हा धर्म जर निभवायचा असेल की बोले माँ मैं तो स्त्री हूं, तो हमारे लिए धर्म कौन सा होता है? बोले बेटा अब तो तू पुत्री हो. जब विवाह हो जाएगा ना तो पत्नी धर्म नहीं होता, धर्म पत्नी होती. धर्माचं रूप पत्नी असते, पुरुष नाही. धर्मपती कुठेच लिहिलेलं नाही. धर्मपत्नी, पत्नी धर्म. सहज कानावर बातमी आली, मुलगी उपवर झाली. चाललं वाऱ्या हाती माप. अमक्या ठिकाणी मुलगी आहे, अमक्या ठिकाणी मुलगी आहे, अमक्या ठिकाणी मुलगी आहे. आलं स्थळ. पोरीला विचारलं बापाने, बेटा असं असं स्थळ आलंय दिले. मुलगा सैन्यामध्ये मिलिटरीत आहे. हा फोटो आहे. पोरीने फोटो पाहिला. झालेलं पप्पा. पोरीच्या आईने सांगितलं, बेटा संताची आणि जवानाची पत्नी व्हायला सामान्य बाई नाही लागत. ती विशेष अवस्था असावी लागते. साधूची पत्नी होणं सोपं नाही. ज्या योगानंद बापूंबद्दल मी बोललो, कलकत्त्याचे विवेकानंदांचे समकालीन, आईला विचारलं होतं त्यांनी की आई अगं मी जन्मल्यापासून पाहतोय तुझ्याकडे आणि पप्पांकडे मी माझे आई वडील योग्यांच्या रूपांमध्ये पाहतोय. तुमच्या दाम्पत्य जीवनाचं काय? ते आईने मुलगा योगी होणार आहे पोराला न बोलणारा विषय आईने सांगून दिला की बेटा तू मुकुंदा, तू स्वतः आणि तुझ्यापेक्षा मोठा भाऊ जो अनंत आहे आणि जी तुझी लहान बहीण उमा, फक्त जीवनामध्ये 3दा आम्ही दाम्पत्य जीवनाचा आस्वाद घेतलाय तुमच्या निर्मितीसाठी. धर्म नाही का ती माता? त्या आईला धर्म नाही कळला का? देव आणि धर्म जे आम्ही 2-2 म्हणतो ते एका आईत आहे. देवधर्म करा लोक म्हणतात. अहो देवाचा धर्म झालाय. उभ्या जीवनात 3दा आस्वाद. योग्याची निर्मिती झाली. हे पुन्हा 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 नयन मलिन पर नारी निरखे, हृदय मलिन विषय संग लागे. किती वेळा प्रयत्न केला, किती वेळा मेलोन, किती वेळा जन्म घेतला, तर त्यानंतर योगी निर्माण करता येईल. हे जी निर्मिती झाली ना, या दाता या शूर सगळे आलं ना जन्माला. काय सगळ्यांचे प्रपंच नाहीत का? दाम्पत्य जीवन नाही का आमचं? पंचांचा लेखा इतिहासात होतो. चालेल आहे.
मुलगा पाहायला आला, मुलगी पसंत पडली. आता या लोकांचं म्हणजे काय विस्तवावरचं चालणं असतं, तारेवरची कसरत असते. 1-2 महिन्याची सुट्टी, त्याच्यात 12-12, 13-13 दिवसाचा परतीचा आणि यायचा प्रवास. पोरगा म्हणे काका घरी आहेत का आज? म्हटलं नाही. तुला यायचंय का? शहीदाच्या पुण्यतिथीचं नाही, शहीदाच्या उत्तर कार्याचं कीर्तन माझ्याकडे, चलतो का? विनोदी पोरग ते म्हणाल, काका माझं कीर्तन कधी करायला होतं, अशी धेल ना थोबाडीत तुझ्या. आज बोलला, नवीन जर बोललास ना. 10 दिवसाच्या सुट्टीत काय 3 दिवस घरी थांबता यावं, 7 दिवस प्रवास, सुट्टी 10 दिवसाची. 2 महिन्याच्या सुट्टीवर आलेलं पोरगी पाहिली, घरात सांगितलं, मुलगी पसंत पडली, सगळं काही झालं. मग फटाफट सगळं आवरलं. बा त्याच दिवशी नारळ गोटा साखरपुडा कॅन्सल. 1.5 महिना तासाच गेलेला होता, उरले 15 दिवस, त्याच्यात 8 दिवसात लग्न. फटाफट नुसतं पोरीच्या हातात अंगठी घातली. वाघ निश्चय ज्याला आपण म्हणतो, बस झाली पत्नी. मनाने जरी मनोनिग्रह केला, मनाने जरी नुसती इच्छा केली, तरी पत्नी धर्म सुरू होतो. झाली व अवस्था सुरू. पहिलीच अवस्था पूर्वविराग, दुसरी अवस्था या प्रेमाचे मिलन, आणि तिसरी अवस्था थोडी वाईट आहे, विरह. आत्ताशी लग्न ठरलं, दुपारी अंगठी वगैरे घातली, एकमेकांच्या घरी चालले गेले, फोन वगैरे व्हायला लागले, हॅलो हाय वगैरे सगळं काही. मनाने लगेच ठरवलं की आमचं लग्न झाल्याबरोबर थोड्या दिवसांनी का होईना आम्ही आग्र्याला जाऊ, आम्ही दिल्लीला जाऊ, आम्ही स्वर्ण मंदिर पाहू, आम्ही वैष्णोदेवीला जाऊ, मी त्यांच्यासोबत जाईल. सगळे जे काही तरंग कल्पनेचे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिता ही फरी आवरेना, ही जी अवस्था हिला म्हणतात पूर्वविराग अवस्था. आत्ताशी कुठे अंगठी घातली बोटात, 5-6 दिवसाच्या अंतराने बसतात आला, सगळं काही आटोपलं. 8व्या दिवशी लगेच लग्नाची तयारी झालं. कुलदेवताचं वंदन वगैरे सगळं काही आटोपलं, सत्यनारायण वगैरे झालं. ज्या दिवशी गळ्यात माळा टाकली गेली बोहल्यावर, तिथून पुढची अवस्था आहे मिलन. पतीचा धर्म, पत्नीचा धर्म. ब्राह्मण देवतेने तिथल्या तिथे समजावून दिला की बेटा, तू धर्माची मूर्ती नाही, तू धर्म आहे. धर्मपत्नी झाली तू. आता तुझं कर्तव्य इथून पुढे पती शुश्रूषणं श्रीणं परधर्म भयावह तद्बंधूनां च कल्याण्यं प्रजानां चाणुपोषणं. रामायणाने तो कहरत गेला महाराज. अब धर्म की पत्नी नहीं, खुद धर्म पत्नी बन गया है. तो बेटे लिए तेरे लिए कोई अन्य नियम नहीं, कोई व्रत नहीं, कोई धर्म नहीं रहा, तू खुद धर्म बन गई. एक ही धर्म पहाड़ी, एक व्रत नेमा, काय वचन मन पति पद प्रेम. पति पद प्रेम, काय वचन मन पति पद प्रेम. पति पद प्रेम, काय वचन पति पद प्रेम. पति पद प्रेम, काय वचन पति पद प्रेम. पति पद प्रेम. सप्तपदीच्या 7 फेऱ्या झाल्या महाराज. 4 होत्या पुरुषाच्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष. 3 स्त्रिया दिल्या, आपल्या फेऱ्या दिल्या वधूला. सत्व आणि रज तम हे फक्त त्रिगुण बेटा तू सांभाळायचे.
आणि दोघांना कर्तव्य दिलं, यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह, ही 6 प्रकारचे कर्म करा. आणि एकच आतिथ्य पूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम गृहे साधो संग उपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. 3 दिवस फक्त उरले. जायची वेळ आली. प्रत्येक वेळेस पोरग जायचं, पण आज आपल्या ड्युटीवर जाताना, आपल्या मोर्चा सांभाळायला जाताना मागे पाहायला लागलं पोरग. कारण आता मागे हृदय सुटून गेलं. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पती हृदय असं सांभाळा, ज्याला हिंदीमध्ये दिल म्हणतात. दिल देना है तो दे दो किसी एक और नेक को, दिल कोई प्रसाद नहीं जो बांटा जाए हर एक को. पत्नीकडे हृदय राहून गेलं त्याचं. बहिणीला विचारलं, हे दीदी तुझी वहिनी का? घरात गेला. रडायला लागली पोरगी. लग्नाला 8च दिवस झाले. जीवाचा जीवलग चालला. वेळी अगं 2-3 महिन्याचा प्रश्न आहे. मी गेलो की नंतर आपण दोघं तिकडे जाऊ. ही जी अवस्था सुरू झाली, हिचं नाव आहे मिलन. आणि मिलनाचे पुढचे विरह. नाही चालत विरह, प्रेमींमध्ये नाही विरह सहन केला. आपण पत्नी आणि पती बनतो, प्रेमी बना, प्रेमी. आपण स्वतः पती प्रियकर, पत्नी प्रेमी. नजरेमध्ये नशा, शब्दामध्ये संगीत, ओठामध्ये अमृत घेऊन आलेली नववधू 3-4 महिन्याची ड्युटी झाल्यानंतर घरी आला. आनंदाने सांगतोय, पप्पा आम्ही दोघं जाणार आता. बापाने पोराचा फुललेला संसार पाहिला. सुनबाई आनंदात, मुलगा आनंदात. बापाला काय अपेक्षा आहे यापेक्षा वेगळी. घराघरातले बाप हा सगळा आनंद पाहण्यासाठी तरसता येतात. की हसती खेळती सून घरात असावी, मुलगा असावा कमवता. संपलं. बापाला काय पाहिजे या पलीकडे. गेले बा. 2-4 महिने राहिले, पुन्हा परत आले. एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद तिथल्या मिलनाचा. कधी एकदा घरी जाते, कारण मिलनाचा आनंद असा आहे, हृदयाजवळची. आतापर्यंत बोललो तो हृदय, हृदयात जीवलं. संतांच्या हृदयात देव आणि प्रेमींच्या हृदयात आपला प्रेम बसला ना. पण हृदयाच्या जवळचे काही नातलं काय, कधी त्यांना सांगू आणि कधी नाही, कधी त्यांना सांगू आणि कधी नाही. किती आनंद होतो महाराज. जैसे कमल कलिका झाले पडे, हृदयची मकरंदा ते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे. घरी आल्याबरोबर लहान ननदबाई आहेत, आपले सख्खी बहीण आलेली, भाऊ आलाय, दीर आहे. सगळ्यांना सांगतायत. काय सांगू आम्ही. आग्र्याला गेलो, मुमताज बेगमचा ताजमहल पाहिला. काय सांगू आम्ही. दिल्लीला गेलो, लाल किल्ला पाहिला. आम्ही वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं. मिलन, मिलनामध्ये नुसता आनंद, नुसता आनंद आणि निखळ आनंद त्याच्यात असल्यामुळे एकच सांगायचे ते की हे पांडुरंगा, एवढा आनंद भोगायचा आहे म्हणून आम्ही तुझी वाट पाहतो. कशा प्रकारे पाहतो. कन्याचा
जैसे तैसे तैसे केव्हा भेटसी केशवा केव्हा आता हे जीवाचे जीव लोक सगळे भेटतील. सगळे भेटले. पप्पा भेटले, मम्मी भेटल्या, सासूबाई भेटल्या, सासरे भेटले, ननंदा नंदोई भाऊ सगळे. सगळ्यांमध्ये आनंद. 2 महिन्यासाठी घरी आलेत. पण अचानक पप्पांनी टीव्ही ऑन केला. कारगिल सारखं युद्ध भेटलेलं आहे. सुटींवर गेलेल्या जवानांनी तत्काळ आपला मोर्चा सांभाळावा. पप्पांनी लगेच आवाज दिला, दादा खरे हे बाय बातमी पाहिली का? मुलगा आला. यांना ट्रेनिंगच अशी दिलेली असते महाराज. आपल्याला ट्रेनिंग देतात ना वारकरी होताना. वाटेल कधी असे प्रसंग येतील गळ्यातून माळ काढून टाकावी, अजून पुन्हा मांसाहार करावा किंवा अन्य अजून गोष्टी असतील मद्यपान वगैरे ते करावं वाटतं. मन विरोधात जातं. ते मनाला समजवायचंय, बुद्धीला समजवायचंय. देखे अखंडित प्रसन्नता आधी जेत चित्तात येत रिगणे नाही समजता संसार दुःखा सत्संग आहे. त्या मार्गातले गुरुबंधू आहेत, स्वतः गुरु महाराज आहेत, तीर्थाटन आहे की जेणेकरून आपल्यामध्ये विकार येऊ नयेत. आपल्याला जसं ट्रेनिंग दिलं जातं तसं यांना ट्रेनिंग त्यांनी ज्यावेळेस जवानाने पाहिलं त्या बातम्या देणाऱ्या पाहिलाच झालं. आणि पप्पा म्हणतात, दादा तुला निघावं लागेल, युद्ध भेटलंय, तू लगेच जा ना. पप्पा हे आपलं घर आहे, तुम्ही एकटे माझे कुटुंबीय आहात, पण तुम्हाला माहिती आहे का हे राष्ट्र हा देश याची महती माहिती आहे तुम्हाला? सारे जहां से अच्छा नहीं सिखाता आपस में बैर रखना, नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदी है हम, हिंदी है हम, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा. मला निघावं लागणार आहे. जवानाचा बाप आहे पण काळजाचा तुकडा घरातून निघतो. जा म्हणता येत नाही, थांबवता येत नाही. घरी पा तुझा धर्म तुझं कर्तव्य तुला बोलवतंय बेटा. आईला सांगितलं, आई सगळं घरात पाहते पसरले. सुन्न झालं वातावरण. शिवरंजनी बारीक सुरू ठेवा. आईने विचारलं की दादा युद्ध पेटलं, तू निघाला? आई अगं हा जो आपला देश आहे ना सगळा, याची जबाबदारी आमच्यावर आहे ना ग. तुझ्यासारखेच इतरांचे पोर आहेत ना, आम्हाला जावंच लागतं आई. मग ही नोकरी का पत्करली? काय आपल्या घरी कमी होतं का? मी इथल्या बाबतीत ऐकलेलं होतं, पेपरमध्ये वाचलं महाराज. वडिलांचा नकार होता की जाऊ नको, ही नोकरी पत्करू नको. तुम्ही म्हणाली हे बरोबर होतं का? पण मला जर विचारलं, माझ्या पोराने विचारलं असतं, मी जा म्हणालो असतो का? आपल्यावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा धर्म कळतो, तेव्हा धैर्य कळतं. प्रत्येक बापाला वाटतं की अर्धी खा, सत्कूर खा. ज्यांचे पोरं आपल्यापासून लांब आहेत, आता तुमचे पोरं विदेशात आहे, भाकर खाते आपल्याला, आपण खातो भाकरीला. पोरांची आठवण येत जर आली, पोराची आई नाही जेवत. माझं तर पोरगं नुसतं ट्रेनिंगला गेलं होतं रेल्वेच्या, त्याची आई जेवत नव्हती.
तू का नाही जेवत? नाही मला भूक नाही लागली. का? तुला आठवण आली ना त्याची. ही भाजी बनवली, काळ्या मसाल्याच्या पाटवड्या दिसल्या म्हणजे त्याला असं व्हायचं कधी उकळेल कधी नाही, अर्धवट कच्च्या पाटवड्या खायचं होतं. तुला काय वाटतं मला आठवण नाही येत त्याची? अगं बाई, बाप म्हणजे कर्तव्य आहे, बाप म्हणजे आक्रमकता आहे, बाप म्हणजे कायदा आहे. अगं कायदा रडत नाही म्हणून कायद्याला काय भावना कळत नाही का? पण कायद्याच्या कर्तव्यापुढे भावना कमजोर असतात, त्यांना मान्यता नाही. तू आई आहे, भाग्यवान आहे, तुला रडता तरी येतं कमीत कमी. मला रडताही येत नाही. मी रडलो तर तुझे अश्रू आपोआप निघतील. 2च महिने पोरग ट्रेनिंगला गेलो होता. कीर्तनात लोकांना विनोदाने खूप हसवायचं, पण गाडीमध्ये जाताना विचाराया राम भाऊंना मी रडायचो. एकुलते एक पोरग आहे, केले असते इथेच काहीतरी नोकरी, नाही तर ढेप बीपचं दुकान टाकलं असतं. स्वतःला आपण आपल्या पद्धतीने समजतो नाही, आपले विचार. आईला सांगतोय पोरग, या देशाची जबाबदारी आमच्यावर आहे. तुला माहिती नाही बाई, अगं या देशाची महती गायली आहे. डाल डाल पर की चिड़िया करती है बसेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. त्या आईचा और धर्म का भगमग लगता डेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, आई टप 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 आसरू पडायला लागली. पोराने गळ्यात मिठी मारली आईच्या. आई मला जावं लागेल बाई, भावाला भेटतोय, सगळ्यांना भेटतोय. पुन्हा बहिणीला विचारलं, दिदी तुझी वहिनी कुठे? ती देवाऱ्याजवळ रडते तिकडे. वीर जवान आपल्या पत्नीच्या खांद्यावर 2 हात ठेवले. ए वेडाबाई, रडते. तुम्ही म्हणाल हे कलियुगात लाव नाही, त्रेता युगात घडलेली घटना आहे. याच प्रसंगाची. रावणाचा मुलगा इंद्रजित लक्ष्मणजींना त्याने वीरघातिनी नावाची शक्ती ज्यावेळेस चालवलेली, लक्ष्मणजी बेशुद्ध झालेले हनुमानजींनी पहाड चालला. लायचा जीवन लखनजी आहे. 3ऱ्या दिवशी इंद्रजित ज्यावेळेस युद्धासाठी तयार झाला, तर ब्राह्म मुहूर्तावर उठलेली इंद्रजिताची पत्नी महान साध्वी सुलोचना सकाळी सकाळी आपल्या पतीला एकच सांगते, मेरी बात मानो, सिर्फ आज के दिन युद्ध पर मत जाओ. इंद्रजिताने सांगितलं, अरे पगली, पूरे दिन, पूरे साल, पूरा जीवन शिष्य या विद्यार्थी अध्ययन क्यों करता है? इम्तिहान परीक्षा के लिए करता है ना. आज तो मेरे परीक्षा का दिन है. अरे यो गया और यो आया, लाला लखन का सिर. तू हमारी पूजा के लिए आरती तैयार रख. आरती उतारोगी ना हमारी, तो जानती हूं आज तेरे थाल में मैं क्या रखने वाला हूं. बस मेरी एक बात मान लो, आज मत जाइए आप, रो मत पगली. आज तो आनंद का दिन है. आज मैं तेरी थाली में लाला लखन का सिर रखने वाला हूं. इंद्रजित झाला, रावणाचा मुलगा झाला म्हणजे काय, तो शत्रू सैन्यातला जरी असला पण योद्धा आहे. सुलोचना महान साध्वी, मेरी बात मान लो, सिर्फ आज के दिन मत जाओ, भले आप कल जाओ. नहीं, अरे यो है यो है. और देख, तेरे पास जितने भी वस्त्र हो, सबसे ऊंचे जितने भी आभूषण हो,
परिधान कर लो, यूं गया और यूं आया, बस हमारी बात मान लो, आज के दिन मत जाओ आप। चले गए। पत्नी होणं सोपं काम नाही। इकडे आपला जो प्रिय पती इंद्रजित परत आला, त्याने एकच सांगितलं, हसणार नाही तू माझ्यासाठी? आपला जीवाचा जीवलग युद्धावर चाललेला आहे, सीमेवर चाललेला आहे, मग त्याला काय रडून निरोप द्यायचा? अगं तू जर रडली, सुलोचनेला हसावं लागलं. छातीवर दगड ठेवून, साध्वी सुलोचना होती, तिला संकेत कळायचे, शुभ शकून अपशकून. गेला इंद्रजित, शृंगार सुरू केला दासींनी. शृंगाराचा अंतिम चरण, केशभूषेमध्ये फुलांचे गजरे माळत होत्या, अलंकार आभूषण चढवलेले. धपकन अंगणात काहीतरी वाजलं. सुलोचनेने सांगितले का दासीला, जरा देख होतो आवाज कैसे. दासी गेली, तिला हात दिसला. या हातावरून सांगतो, काही काही जवानांचे अवशेष सुद्धा घरी येत नाही. बॉम्ब, स्टेनगन, जबरदस्त आघात जर झाले ना, तर नुसत्या पेट्या येतात, नुसते कपडे येतात. तुम्हाला चेहरा तरी पाहायला मिळाला. धपकन वाजलं. दासीने सांगितलं की तुम्ही स्वतः जा आणि पहा आवाज कसलाय. ओळखलं. ज्या अर्थी दासी सांगत नाही ना, मनात आशंका होती. पटकन गेली सुलोचना, पाहिलं नहीं मानी हमारी बात. अगर हमारी बात मान लेते, सगळे आभूषण, सगळी केशभूषा, सगळं सगळं तडा तडा तोडलं. चेहरा नखांनी वरबडते, हृदय ठोकते, बांगड्या फोडते हातातल्या. पाहिली परिस्थिती. क्या बना दिया. जायला लागल्या त्या सती. या हाताबरोबर मी सती जाईल. मंदोदरी आल्या, मीराची माता. काय सांगते सुनेला, कहां जा रही हो बेटा. बोले मैया जिस रास्ते से मेरे पति गए मैं उस रास्ते से जा रही हूं. बोले नहीं, तेरा पति तो राम के रास्ते गया है और तू इस शरीर के रास्ते जाएगी. अरे सारे शरीर में सिर प्रदान होता है, सिर, और वो सिर तो राम जी के पास है बेटा. वो सिर लेके आ. बोले मैया जिन्होंने मेरे पति को मार दिया, आप कहती है कि उनके पास चले जाओ. मैं सुंदर हूं, युवा हूं और दुखी हूं, विधवा हूं. ऐसी अवस्था में अगर शत्रु के सैन्य में चली जाऊं तो मेरे हाल क्या होंगे. नहीं होंगे. वो ब्रह्मांड नायक है, वो राजा राम है, वो सीता राम है. मेरी बात मान. जाओ राम पह पति सिर लागी, तजी संदेह आनु सिर मागे. ज्यावेळेस बातमी गेली महाराज रामजींच्या सैन्यामध्ये, सुलोचना येते. रामजींनी सगळ्यांना सूचना दिली, आपल्या योद्ध्यांना, वानरांना, जांबवंतजी, सुग्रीवजी, बिभीषणजी, सगळ्यांना. सुलोचना माझ्याशी बोलत असताना एकानेही एकही शब्द काढायचा नाही. शत्रूच्या तुम्ही बाणांनी माराल तर मी माझ्या दृष्टीने तुम्हाला जिवंत करू शकतो, पण इथे दुःखी आणि साध्वी एका वीराची विधवा पत्नी येते. जर तिने नुसत्या क्रोधाने जरी एखाद्याकडे पाहिलं तर भस्म व्हाल. मी नाही जिवंत करू शकणार तुम्हाला. सुलोचनेने पांढरा पोशाख परिधान केला, पांढरे फुलं, पांढरा गंध, पांढरे आभूषण, आणि रामजींकडे आले. जे आज दृश्य इथे पाहतोय ना मी,
टाकाऊ दर्जाचे लोक मरतात तरी लोक म्हणतात की आम्हाला कीर्तनाला येता येणार नाही, आम्हाला पाया पडता येणार नाही. तरुण पोरग मेलय, वय तरी काय होतं त्याचं. पण हे जे धर्माचं कार्य तुम्ही केलेलं आहे, धर्मासाठी थोडं करा. देव धर्माची मूर्ति तो सांगतो मेरी तरफ एक कदम तो बढ़ा कर देख बेटे, मैं खुद तेरी और 10 कदम ना आऊ तो काय. हे धर्माचं कार्य. मरणार सगळे होता, पण अजून पतीच्या प्रेताचे अंत्यसंस्कार राहिले. धड लंकेच्या महाद्वारावर आहे, भुजा सुलोचने जवळ आहे आणि श्री रामचंद्रजींच्या गोष्ट आहे. ज्यावेळेस सुलोचना आली, रामजी खाली मान घालून बसले. ब्रह्मांड नाही, धर्माची मूर्ती. सुलोचना त्यांना सांगायला लागली, सुग्रीव मित्रम परम पवित्रम सीता कलत्रम नववेद गात्रम कारुण्य पात्रम शतपत्र नेत्रम श्रीरामचंद्रम सततम नमामि. हे धर्म की मूर्ति, हे सुग्रीव जी के मित्र, हे सीता जी के प्राण प्रिय, देखो मैं आपकी पूजा करने के लिए आई हूं प्रभु. आपकी पुजारन को देख लीजिए ना, आप नीचे क्यों देख रहे हैं? हे राम जी आप ऊपर देखिए. क्या मेरी पूजा से आप संतुष्ट नहीं हैं? आपकी पूजा करने के लिए जो षोडशोपचार बताए हैं, कोई आपको कहता होगा ये पत्र है, ये फूल है, और आप भी जानते हैं, आप ही कहते हैं पत्रम पुष्पम फलम तोयम. अपेक्षा करते हैं आप कोई फल रखता है, पर देखो मैंने आपकी पूजा में क्या रख दिया, मेरे पति का सिर रख दिया है प्रभु. क्या फिर भी आप मेरी पूजा से प्रसन्न नहीं है? अगर नहीं होगे तो एक काम करो, मेरा भी सिर काट दो. मैं क्या करूं अब जिंदा रहकर? हे कृपा निधान, आपकी इतनी कृपा है, आपके कहे बिना तो पत्ता भी नहीं हिलता. मैं बोल भी लिया वेद बोले, मैं चाल भी लिया सूर्य चाल. ये जो आपने हमको बना दिया ना, हम इसलिए नहीं रोते. हमें तो बड़ा गर्व है, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार. तो खुशी दे या गम दे यार, हम है तैयार. आप तो ब्रह्मांड के सूत्रधार हो, आप जिलाएंगे तो हम जिएंगे, आप मारना चाहे तो हम उसी क्षण मर जाएंगे. हमको इतना बता दो, मेरा ही पति क्यों मरा, उर्मिला का पति क्यों नहीं मरा इस युद्ध में? देवाला प्रश्न. राम जी ने बोल दिया, बेटा ये लंका का राज तुझे दे दूं, किष्किंधा का दे दूं, अवध का राज दे दूं. बोले मुझे विधवाएं के लिए ये राज्य क्या करने, आप ब्रह्मांड का भी राज दे दोगे, मैं क्या करूं? बोल तेरी सेवा के लिए सीता को हरदम के लिए या छोड़ दो? हम नहीं चाहते वो सेवा. बोल बेटा तेरे पति को जिंदा कर दूं? मैं मेरे पति को जिंदा नहीं करना चाहती. एक ऐसा भाग्य मेरे पति का कि लक्ष्मण जी के हाथ से मरे हैं. काल तो यहां पर आक्रमण करेगा, आज न कल तो मरने वाले हैं हम सब, पर आज मेरे पति को मारने के लिए महाकाल शेष के अवतार लाला लखन जी आए हैं, आप आए हैं, सुग्रीव जी महात्मा बैठे, हनुमान जी भगवान यहां पर हाजिर है. क्या ये घड़ी दोबारा आएगी? मैं सिर्फ पूछने आई हूं आपको, उसका पति क्यों नहीं मरा? राम जी ने बोल दिया, बेटा. बोले कैसे मरेगा, वो तो आपका भाई है ना, वो तो आपकी भाभी है, मैं कौन लगती हूं? नहीं, सुलोचना भक्ति का नाता सबसे प्रिय है. सम शत्रु च मित्रे च तथा मानाप मानयो. ये जो आपके लिए है ना, हमारे भी लिए है. हमारी कोई भाभी नहीं, हमारा कोई भाई. हम तो बस ऊंच नीच का ही निर्णय. भगवंत तिष्ठे भाव भक्ति देखो निया. बेटा बोल क्या चाहती है तू? उसका पति क्यों नहीं मरा? फिर भी जितनी तपस्या है उसकी मेरी भी है.
इतना ही फर्क है, तेरा पति क्यों मरा? क्योंकि तेरा पति अधर्म की ओर से लड़ रहा था और उसका पति धर्म की ओर से, वो धर्म के लिए लड़ रहा था. या पोराने आपल्या पत्नीला तेच सांगितलं, हे अगं मी रणांगणावर चाललो, शुराची पत्नी ना, जवानाची पत्नी ना तू, अगं हस ना माझ्यासाठी, डोळ्यात हसू पण चेहऱ्यावर हसू. हे धर्म पत्नीशिवाय अन्य कोणी करू शकत नाही. हसावं लागलं. गेले निघून. बाप बापाच्या जागेवर दुःखी आहे, आई दुःखी आहे. साली आलेली होती, शालक आलेले होते, सगळ्यांचे चेहरे म्लान वदन. 2-3 दिवसात पोचल्यावर फोन, हॅलो मी पोचलो. सगळ्यांना वाटतं पोचला अगदी व्यवस्थित आहे, उद्यापासून मोर्चा सांभाळ. पण जिचा पती गेलाय, जिचा पुत्र गेलाय, संध्याकाळी जेवणाची वेळ व्हायची, आईला सांगायची, आई, मुलगी सांगायची, चल ना जेवायला. ऐ वहिनी मला भूक नाही. 2 दिवस झाले. सासरे सांगतात, हे बेटा जेवण नको बरे. पप्पा मला भूकच नाही लागत. अगं आम्ही आहोत ना या ठिकाणी सगळे, तुझे पप्पा आहेत, तुझी मम्मी आहे, तुझी आई आहे, इकडे सासूबाई, तुझी बहीण थांबलेली आहे, तुझी नणद तुझ्या बहिणीसारखी आहे, सगळं काही आहे. पण किती हो शिकवाल मज वेळो वेळा, किती हो शिकवाल मज वेळो वेळा, किती हो शिकवाल वेळो वेळा, किती हो शिकवाल मज वेळो वेळा. जिने जवानाला जन्म दिलेला सून जेवत नाही 2 दिवसापासून, ते सासूच समजायला गेले, ए बेटा चल ना. बसले जेवायला. तो घरी असताना, सुट्टीवर आलेला असताना गुलाबजाम बनवले 4-5 दिवसापूर्वी. त्याची पत्नी, तो, त्याची बहीण, बहिणीला आणि पत्नीला तर 10 रुपये 50 रुपये गुलाबजाम देऊन 20 गुलाबजाम खाऊ घातले होते. प्रेम. ननद म्हणते, आज वहिनी घे 1 गुलाबजाम. नाही मला नाही आवडत. अगं घे ना. त्या दिवशी आपण 20 खाल्ले नाही ग बाई, त्या दिवशी जीवाचा जीवलग जवळ होता, मला नाही आवडत. अर्ध घे ना. तिला अर्ध तोंडाजवळ आणलं. मी मेली इथे सिलिंग फॅन खाली बसून मिठाई खाते. जीवाचा जीवलग कोणत्या टेकडीवर शत्रूवर आपली बंदूक रोखलेली असेल का कदाचित. पळत सुटले, भेटला हातातलं गुलाबजामुन. बेड मध्ये गेले, स्वतःला दिलं झोकून अंथरुणावर. पडिले दुर्देशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी, कष्ट होता ती जीवासी. स्वतःची आई, सासूबाई, बहीण, नणद, पप्पा, सासरे सगळे आले. पुरी अगं आम्ही सगळे आहोत, तुम्ही सगळे आहेत हो. पण देवकी नंदने विन नावडे हो. सगळं आहे ना चांगलं. घनो वाजे गुण गुणा वारावा हे रोना.
जी आशंका होती तेच घडलं. देशाची सुरक्षा, शिवचा प्राण वाचवला गेला. जीवा महाल्यांसारखं काम करावं लागलं की स्वतःचा प्राण देऊन आपल्या देशाचा अधिकारी ज्या योगेशने वाचवला. काय बोलू त्याच्याबद्दल? एवढं महान कार्य कोण करणार आहे? धर्म यालाच म्हणतात जो राष्ट्राच्या उपयोगी पडतो. सगळ्यात मोठा आहे राष्ट्रधर्म. आहे ना, सगळे 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 धर्म आहेत, पण सगळे धर्म एकमेकांच्या कॉलर धरायला पाहतायत, एकमेकांच्या विरोधात बोलतायत. ज्यांच्या हातात देश आलेला आहे त्यांनी धार्मिक काही बोलून लोकांच्या वृत्ती भडकवायच्या. अरे खरा धर्म हाय. हा धर्म वाचवण्यासाठी स्वतःचं सौभाग्य कसं त्या ठिकाणी बलिदान केलं त्या पोरीला विचारा, त्या आईला विचारा, त्या बापाला विचारा. आल्यावर सगळे माझ्याशी बोलत होते पण सगळे शब्द हरवल्यासारखा चूप आणि शांत बसलेला. हे राष्ट्र वाचवायचंय ना, मग एक मोहरा आम्हाला खर्च घालावा लागेल. हा आमचा धर्म आहे, हे आमचं कर्तव्य आहे. सगळ्या पोरांना तरुणांना माझं एकच नम्र निवेदन राहील, काही करा या घोटक्यासारख्या व्यसनांपासून, तंबाखूपासून, या दारूपासून वाचा. तुमची गरज आहे, तुमच्या ताकदीची गरज आहे. नाही देशाच्या सीमेवर गेले तर या घरांमध्ये तुमचा बाप ज्या अपेक्षेने तुम्हाला मोठं केलेलं आहे ना, जे आज आपल्या वाट्याला आलं, हे प्रत्येक घराघरात वाट्याला यायला नको. स्वतःचं आयुष्य लाभलेलं आहे ना, एका परिसासारखं खापरा परिस काहीतरी असं करू नका. पटत नसेल ना तुम्हाला, नका गळ्यात माळा टाकू. तुम्ही भरपूर आहेत आमचे वारकरी लोक, तर स्वतःचं घर सांभाळा. केवढं भगदाड पडलंय आज. त्या शरीरावर एक भगदाड पडलेलं असेल. ऐकलं, इतकं वाईट वाटलं महाराज. त्या दिवशी पेपर वाचला की आत्ता लग्न झालेलं, काय दोघांनी म्हणजे काय स्वप्न रंगवले असतील, पण जो स्वतःचा स्वधर्म, स्वतःचं जे कर्तव्य, जे सप्तपदीमध्ये 6 जबाबदाऱ्या 7 फेऱ्यांमध्ये सांगितलेल्या होत्या, तर 7 जन्माच्या फेऱ्या मारल्या गेल्या. देशाच्या सीमेसाठी जाताना हा प्रत्येक जवान, त्यांच्याकडे शब्द नसतील, जे युट्यूबवरनं या मिलिटरी मॅन पोरांसाठी किंवा त्यांच्या पत्नींसाठी जे मी बोललेलो आहे, काही 4 मिनिटाच्या, काही 2 तासाच्या क्लिप ज्या युट्यूबवर मेघश्यामजी महाराज युट्यूबवर टाकल्या, या पोरांनी पाहिल्या. आता हे बेहेडजवळ विटाई नावाचं गाव आहे, तिथल्या मिलिटरी मॅनचं ते वाघा बॉर्डरवरून फोन आला की म्हणे महाराज, मी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन आमच्या घरी असतं, तारीख घ्या, मी सुट्टीवर येणार आहे. म्हटलं बेटा झाली तुझी तारीख रिझर्व, कुठेही दिलेला असेल माझा काला मी कॅन्सल करेन आणि मी तुझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. परवा जालन्याच्या एका मिलिटरी मॅनाच्या पत्नीने ती कॅसेट ऐकली, तिच्या भावाला सांगितलं, बाबा कोण आहेत हा नंबर घे, हे कुठलेच वाडेकर मला माहिती नाही, ब्राह्मण आहेत का कोण आहेत. फोन केला, एवढी घळा 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 रडली ती पोरगी. महाराज, माझ्या अंतकरणातलं माझ्याकडे शब्द नाहीत, मी आईला सुद्धा सांगू शकत नाही, भाषेचा माझा अभ्यास नाही, पण माझ्या वाटेचं तुम्ही जे बोललेले आहेत, मला एकच सांगा, ही कळ, एवढी कळकळ तुम्हाला कशी काय निर्माण झाली? ही म्हटलं बाई, ज्याला कळ लागते ना त्यालाच कळकळ समजते. माझा सक्का मेवना मिलिटरीत होता. ते आले की आम्हाला खूप आनंद व्हायचा, पण जायची ज्या वेळेस वेळ यायची ना, बहीण रडायची, आई रडायची, मला कळत नव्हतं. मी लहान असायचो त्यावेळेस. ते पाहुणे जाताना ज्या ज्या वेळेस 4-4 आणि सगळ्यात मोठे ते त्यावेळेस 10 रुपयाची नोट माझ्या हातात द्यावी, मला कळत नव्हतं. ते बाल मन, ते सगळे म्हणायचे यांनी थांबलं पाहिजे, मी एकटा असं म्हणायचो यांनी जायला पाहिजे, कारण मला 10 रुपये देतील. आज मला ते कळतं की त्या 10 रुपयासाठी माझा सक्का मेवना नागालँड मुक्ती संग्राममध्ये ज्यांनी मोठं कार्य केलेलं होतं, खूप जखमी झालेले होते, वाचले, आयुष्य असं गेलं.
मी कीर्तनकार असून त्यांना दारू प्यायला पैसे द्यायचो. जर ते प्याले नाहीत तर त्यांच्या वेदना इतक्या जखमांच्या त्यांच्या व्हायच्या, आयुष्यभर जखमा पुरल्या. आम्ही इकडे लोकांना विनवण्या करतो, ते पावडे म्हणायचे मान 100 रुपये मी देऊन टाकायचं. ते राष्ट्र जर वाचवायचंय ना, असे एक ना अनेक, आणि हे धर्म आणि जगद्गुरु तेच म्हणतात, आम्ही धर्म नाही सांगायला आलो, आम्ही या धर्माचं पालन करायला आलो आणि आम्हाला हेच काम करायचंय. करणे काम, हेच काम करायला आम्ही आलेलो आहे. धर्माचं पालन करायचंय ना, अध्यात्मातून होते जगद्गुरु. पण ते काय म्हणतायत की या जवानांना जर सीमेवर लढावं लागतं, मग आम्हाला रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसाद. ह्या ज्या गळ्यामध्ये माळा टाकल्या गेल्या ना, हे टिकवणं म्हणजे फार मोठं युद्ध आहे. एकादशी जवळ आली, उद्या एकादशी आहे. ते साबुदाणे आणि भगर कोणाला अंतकरणापासून आवडतं, पण आमचा धर्म तो आहे. लग्न आहे नातेवाईकांमध्ये, हजर व्हायचंय, जावंच लागणार आहे, पण आमचा धर्म आहे. करतायत काय आग्रह उद्या ना आजच्या दिवस नाही, तो आमचा धर्म आहे. स्वधर्मे निधनम श्रेयो. एकादशी आमचा धर्म आहे, आम्हाला नाही सोडता येणार. मग फळही पा काही पराभूत होत, धर्म सोडतात. त्यांच्याबद्दल नाही बोलायचं आज, अधर्मींबद्दल. फक्त धर्म बीज वाढवावे नाम. आता वारकऱ्यांना जशी ट्रेनिंग दिली जाते ना, हे मिलिटरी मॅन पोरं यांचे ट्रेनिंग असतात. अहो तिथे जरी असले महाराज, झोपताना मोजे बूट आणि पोशाख सहित झोपतात. एकच दिवस बुटांसहित आपल्या आपल्या घरी झोपून पहा, बूट घालून. सच्चा एनी टाइम, कोणत्याही क्षणी आक्रमण होऊ शकतं महाराज. आता छत्तीसगड मध्ये झाले होते, झोपेतले किती 56 जवान मारले गेले होते, 50-60 पोरं. त्यापैकी रायगरी समाजाचं पोरग होतं मुंबईकडचं, तर त्यांचं तर छोटं पोरग. सगळ्यांचं दुःख हळूहळू हळू 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 कमी झालं. त्याचं पोरग त्याला आईला विचारते, पप्पा केव्हा येणार आहे, पप्पा केव्हा येणार आहे. काय सांगत असेल पोरांना, त्या पोराला समजवते, पप्पा येतील. ते पोरगा हट्ट करतो, नाही मी नाही जेवणार, मी पप्पांबरोबर जेवेल. तर माझा मित्र जो भास्कर सोनवणे बोललो, मी सकाळी माझ्याकडे आलेला होता, म्हटलं चलतो का रे आज, पोराला घरी राहू दे, तू चल. नाही म्हणे पोरगा सुट्टीवर आलाय, पण तुम्ही तिथे जे बोलाल ना, मी रोज रडतोय म्हणे घरी, आज काही मला रडायला नेऊ नका तुम्ही सोबत. बाप गेला होता, आई गेली होती पोराबरोबर. हे आपल्या बापांची काय, ग्रामीण बापांची अपेक्षा असते, तो येतोय जेवसू, तो येतोय जेवसू. सुनेला सवय होती. त्यांचा फोन आलाय, मला उशीर होईल, मला उशीर होईल. नाही नाही काय आता मला बसायचं त्यानं, मला कुठलं काम आहे इथे, तो येईल ते म्हणे. त्यांना 12-1 वाजतील, जेव 12-1 वाजता रात्री. पोरगा आला म्हणे, पप्पा आहे पा, जर तिथल्या तिथे आमचे कामं वाढले तर मला रात्रभरही येता येणार नाही, कदाचित 2 दिवस येता येणार नाही. तुम्ही किती वेळ माझी वाट पाहाल, तुम्ही जेवण घेत चला. नाराजीने बाप जेवायचा. आता 5-7 दिवसापासून 40 गावला आलाय.
म्हणजे भाऊ या कवय निघतील तर निघत, या 2-4 वरीस त्यानं मुलगा तिथे राहतो, पण म्हणे झोप उडी जायला म्हणे. सांत्वन करायचं, समजवायचं, अरे नाही असं नाही तसं नाही. त्या पोराचे फोन आले की आपणच त्याला समजवायचं. हे सगळं जे आपल्या वाट्याला आलेलं आहे हे जे आपण करणे काम. जे योद्धे आहेत ना त्यांच्यामध्ये स्फुरण निर्माण करायची की तुम्ही काहीही करा, हे जमा करणे काम. देश सांभाळा, राष्ट्र सांभाळा. जे धार्मिक आहेत ना काहीही करा, एकाने तरी असा प्रयत्न करा परिसरात देवाशी बोलण्याचा योग आणा. एकच स्त्री असो पुरुष असो, एकट्याने जरी केलं ना परिसराचा भाग्योदय होणार आहे महाराज. हे जमा करणे काम. मग हे पटवण्यासाठी कधी कधी तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे, काही लोकांना गोड बोलून, काहींना कुरवाळून, काहींना समजावून, काहींना उलटे सुलटे दृष्टांत देऊन, काहीतरी मार्मिक असे विनोद करून किंवा काहीतरी बेभत्सही कधी कधी सांगावं लागतं, बोलावं लागतं, शिव्या द्याव्या लागतात. कशासाठी? की हेच काम आमच्याकडे काहीही झालं की आपल्या धर्माचं पालन आपल्याकडून घडावं. मग हे मात्र कुणासाठी आहे? नुसत्या लहान वर्गासाठी, मोठ्या वर्गासाठी नाही. आम्हाला कुणाची भीड नाही, आमच्यावर कुणाचा भार म्हणजे दबाव नाही. शेवटच्या जन्मात दिवंगत राष्ट्राच्या कामी आलेले योगेश मुरलीधर भदाणे आपल्या राष्ट्राच्या कामी आलेले अधिकाऱ्याला वाचवलं आणि देश सेवेमध्ये त्यांनी मरण पत्करलं. तुम्हाला जेही दुःख झालेलं आहे त्या दुःखात आमचा संपूर्ण वारकरी संप्रदाय सहभागी आहे. परिसरातून आलेले सर्व वारकरी संप्रदायातले, नाथ संप्रदायातले जेवढी मंडळी या ठिकाणी आले, मी कुणाचंही नाव आज सांगितलं नाही, वेळ तशी नव्हती, पण आम्ही सर्वजण तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. त्यांनी आपला धर्म निभावला. तरुणांना पुनश्च एकदा आवाहन करतो, मी आव्हान नाही देत, की खरोखर आता योगेशचं मरण जर तुम्हाला सत्कारणीच लावायचं असेल तर गावातल्या परिसरातल्या तरुणांनी एक प्रतिज्ञा करा की गुटखा, तंबाखू आणि मद्यपान वगैरे या गोष्टी बंद करा. एक योद्धा आपल्यातला गेलाय. आता नवीन पोरं, तरणे बांड पोरं कमी वयामध्ये दारू प्यायला लागले, हे गुटखे खायला लागले. शरीर किती अमूल्य आहे. या गुटख्यांमुळे, दारूंमुळे पोरं मरतायत. सगळ्यांना मी फक्त एवढंच सांगू इच्छितो आणि विधात्याला एकच सांगतो की धर्माच्या रक्षणासाठी जसे हे पोरं मिलिटरीतले जात आहेत, आमचे कीर्तनकार महाराज होते लबडे म्हणून, मी जे तुम्हाला सांगितले, वाहेगाव वाकुणीजवळ चिकनगाव आहे जालना तालुक्यात, बनायला गेले होते कीर्तनकार, गेले भरती होऊन. अहो मिलिटरी मधल्या पोरांची दारू सोडली महाराज, एवढी क्रांती केली त्यांनी. आज ते पोरं सत्य घडवतायत. जे बाळापूरचे राजू फौजी सांगितले तुम्हाला, राजू पाटील, सगळ्या महाराजांची त्यांच्या ओळखी. मी फौजी बोलतोय. ते देवगाव रंगारीपर्यंत इकडे तिकडे ते आमच्या सोबत यायचे. एक मिलिटरी मधला माणूस, अपार कष्ट सहन करायचे, पण काळाने मध्येच त्यांच्यावर झडप घातली आणि 47-48व्या वर्षीच त्यांना पण मृत्यू आला. तर ज्या दिवशी त्यांच्याकडे द्वारदर्शनाला गेलो महाराज, ते इकडे माझं नरडाण्याला कीर्तन होतं, त्या दिवशी गोरक्षनाथ महाराज टेकडीवर, थोडा उशीर झाला होता मला.
तर ज्यावेळेस घरात प्रवेश केला तर त्यांच्या पत्नी 45 वर्षाची गृहिणी, मोठे मोठे दोघं पोरं लग्न करण्यासारखे, अहो एवढ्या जोरात आवाज दिला महाराज त्या बाईने की राम, वाडेकर महाराज उन्हात ना, तुम्ही स्टँड पर्यंत जायचे ना घ्यायला, महाराज आपल्या घरी आले, कुठे आहेत तुम्ही? मी काय सांत्वन करू त्या बाईचं? गळा 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 रडायचो. ज्या खुर्चीवर मी बसलेलो पायावर डोकं ठेवलं आणि असे रडायचे ती बाई. सांगा महाराज, याने मला आजाराची सूचना दिली नाही. 2च दिवसात सगळं आटोपलं, परमार्थ सफल झाला. पूर्वी दारू प्यायचे, दारूमुळे झोप येत नव्हती, वारकरी झाले. कुठेही कीर्तन असो, कुठेही कीर्तन असो, सांगावं लागलं की त्यांना पहा की आमच्या देवगडचे जवान वारले होते, 3-4च महिन्याचं पोरग होतं, तुमचे मुलं लग्न करण्यासारखे आहेत. पांडुरंगाने हीच घटना जर थोडी अगोदर घडवली असती, मला मान्य आहे की आपल्याकडचं दुःख सगळ्यात मोठं दुःख आहे. पण अध्यात्म क्षेत्रातून जर विचाराल तर सुख आणि महादुःख या दोही ते ग्रासोनी आदेक प्रगटे आनंद स्वाभाविक तया नाम सुख. आपण जे इथे आलेलो आहेत ना, देवाचे अंश आहोत. देव आपल्याशी खेळ नाही करत. आपल्या आपल्या प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे काहीही म्हणा आणि का रुसावे न लगे बहुता, आपल्या संचिता वाचून या जे आपल्या वाट्याला आलं, अन्य कुणाच्या वाट्याला येऊ नये. राष्ट्राचे रक्षक भरपूर आहेत, अनेक आहेत. सगळ्यांना पुनश्च एकदा आवाहन की दुर्गुणांपासून वाचा झालेली सेवा आपल्या योगेश मदाने यांच्या सद्गतीसाठी सादर समर्पित करतो. पण त्यापूर्वी प्रत्येकाने एका ताला सुरात म्हणायचंय. तसं तर आम्ही दोघंही शहीदांचे जे कीर्तन केले होते, तर त्यावेळेस राष्ट्रगीताने कीर्तन आम्ही संपवलेले होते. इथे तुमची इच्छा, पण सगळ्यांनी अगदी त्यांच्यासाठी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम